लेक्चर चालू करू. लेक्चरला काय विचारतोय मी तुम्हाला? पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स. हां, पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सला डिनोट कशाने करतो आपण? फॉरवर्ड स्लॅश. कशाने डिनोट करायचं आहे त्याला? फॉरवर्ड स्लॅश. काय अशा पद्धतीने काय यूज येते फॉरवर्ड स्लॅशचं? जिथं आपण पॅरामीटर्स पास करतोय, जिथं आपण पॅरामीटर्स क्रिएट करतोय. कुठं पॅरामीटर्स पास करतो आपण? जिथं फंक्शन क्रिएट करतो. इथं आपलं फंक्शन क्रिएट होतोय, डेफ कीवर्ड यूज करून आपण आपलं फंक्शन क्रिएट करतो. त्याच्या आतमध्ये आपण पॅरामीटर्सला पास करतो. त्या पॅरामीटर्स जिथं आपण पास करतोय तिथं यूज करायचं असतं तुम्हाला फॉरवर्ड स्लॅश. फॉरवर्ड स्लॅशचा अर्थ काय? जेव्हा या फंक्शनच्या आतमध्ये ॲड नावाचं आपण फंक्शन इथं क्रिएट केलेलं आहे, बरोबर? जिथं आपण ॲड नावाचं फंक्शन क्रिएट केलं आहे त्याच्या आतमध्ये आपण पॅरामीटर्स तर पास करतोच आहे. पॅरामीटर्स कोणकोणते माझ्या इथं? ए, बी आणि सी, बरोबर ना? पण त्याच्यासोबत मी काय पास केलं आहे? अजून एक फॉरवर्ड स्लॅश पास केलं. काय उपयोग येते फॉरवर्ड स्लॅशचं? जेव्हा असं फॉरवर्ड स्लॅश त्याच्या आतमध्ये पास होतोय पॅरामीटर्स सोबत, जेव्हा फॉरवर्ड स्लॅश पास होतोय तेव्हा पायथनला काय कमांड भेटतीये की या फंक्शन, ह्यो जो फंक्शन आपण बनवलेला आहे, ॲड नावाचा जो फंक्शन आपण बनवलेला आहे, आज जेव्हा पण कॉल होईल, जेव्हा पण एखादं युजर येऊन, प्रोग्रामर येऊन त्याला कॉल करेल त्या ॲड नावाच्या फंक्शनला, आणि जसं तो ॲड नावाच्या फंक्शनला कॉल करेल तर काय मॅन्डेटरी आहे? त्याला आर्ग्युमेंट पास करणं मॅन्डेटरी आहे. का मॅन्डेटरी आर्ग्युमेंट पास करणं? कारण तुम्ही इथं पॅरामीटर्सला डिफाईन केलेलं आहे ना. सो जेव्हा पॅरामीटर्स डिफाईन होतात कोणत्या पण फंक्शनमध्ये तर आर्ग्युमेंट्स पास करणं सुद्धा काय असतं? कंपल्सरी असतं. सो जेव्हा पण प्रोग्रामर आता या फंक्शनला कॉल करणार, ॲड नावाच्या फंक्शनला कॉल केलं जाईल, तेव्हा प्रोग्रामरला कंपल्सरी आहे की आर्ग्युमेंट पास करायचं. मग आता आपण इथं रिस्ट्रिक्शन लावलेली. काय रिस्ट्रिक्शन लावलेली आहे? फॉरवर्ड स्लॅशची रिस्ट्रिक्शन लावली. काय रिस्ट्रिक्शन आहे फॉरवर्ड स्लॅशचं? तो काय सांगतोय की जे आर्ग्युमेंट प्रोग्रामर पास करेल ना ते फक्त पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स पाहिजे, कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास नाही झाले पाहिजे. एवढं सिंपल कन्सेप्ट. त्याच्यामध्ये पण कसं ठरवायचं आहे ते? कसं डिसाईड करणार पोझिशनल ओनलीच आर्ग्युमेंट्स? कसं? जिथं तुमचा फॉरवर्ड स्लॅश आहे त्याच्या बिफोर एलिमेंट्स, म्हणजे की बिफोर पॅरामीटर्स, लेफ्ट साईडचे पॅरामीटर्स, अगोदरचे पॅरामीटर्स, कळत आहे? फॉरवर्ड स्लॅशच्या अगोदर लेफ्ट साईडचे जे पॅरामीटर्स असतील त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स लागलेलं आहे की ए आणि बी साठी जो डेटा पास होईल तो पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्सनीच पास होणार. म्हणजे पोझिशनल ओनली आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय? असं डायरेक्टली नॉर्मल डेटा पास करणं. आणि कीवर्ड आर्ग्युमेंट कसं पास करायचं? पॅरामीटरला राईट करायचं, इक्वल टूची साईन लावायची आणि त्याची व्हॅल्यू पास करायची. समजतंय? पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स कुणाला म्हणायचं? सो फॉरवर्ड स्लॅशच्या अगोदर जे पॅरामीटर्स असतील त्यांना पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स दिले जातील, आणि फॉरवर्ड स्लॅशच्या राईट साईडला जे पॅरामीटर्स असतील, म्हणजे की सी पॅरामीटर येतं बघा, त्या सी पॅरामीटरला तुम्ही कीवर्ड ओनली कीवर्ड आर्ग्युमेंटनी पास करा किंवा पोझिशनल आर्ग्युमेंटनी पास करा. ते टोटली तुमचं कॉल आहे. तुम्ही डिसाईड करायचे तुम्हाला त्या सी पॅरामीटरसाठी कोणता आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट यूज करून व्हॅल्यू पास करायचं. तुम्हाला पोझिशनल ओनली पास करायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली डेटा त्या सी साठी असं काही पास करा. जर का तुम्ही सांगताय की मला कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट फॉलो करून त्याला व्हॅल्यू पास करायची तर पहिले त्या पॅरामीटरला राईट करा, इक्वल टूचा साईन लावा आणि डेटा त्याला पास करा. हा झालं तुमचं पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स. आता येतोय मी कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचा अर्थ काय? जसं आपण इथं रिस्ट्रिक्शन लावलं होतं फॉरवर्ड स्लॅशनी, तसंच कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचं रिस्ट्रिक्शन लावलं जातं स्टार सिम्बॉल. त्याला आपण म्हणू शकतो मल्टिप्लिकेशनचं सिम्बॉल, तुम्ही त्याला म्हणू शकतात ॲस्टेरिक सिम्बॉल. काय नाव द्यायचं ते त्या लक्षात येतोय? सो हा जेव्हा सिम्बॉल मी इथं ॲड करतोय बघा, हा जो सिम्बॉल मी इथं ॲड करतोय, आता इथं वर्किंग कशी आहे? त्याच्या राईट साईडचे जेवढे पण पॅरामीटर्स आहे त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन्स लागलेली आहे की ए आणि बी साठी तुम्ही जो आर्ग्युमेंट पास करणार आहे ते कीवर्ड आर्ग्युमेंट्सच पाहिजे, बरोबर ना? ए आणि बी साठी जे आर्ग्युमेंट्स पास होणारे, जे व्हॅल्यू पास होणारे ते कीवर्ड आर्ग्युमेंट्स पाहिजे. तर कीवर्ड आर्ग्युमेंटचा कन्सेप्ट काय सांगतोय? तुम्ही सगळ्यात पहिले पॅरामीटरला राईट करा, इक्वल टूचे साईन लावा आणि मग व्हॅल्यू पास करा. ए आणि बी साठी पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास करता येईल का? डायरेक्टली मी 2,3 लिहू शकतो का? नाही लिहू शकत. मला पायथन एरर देणार का? कारण इथं स्टार सिम्बॉल आहे, म्हणजे की इथं तुमचं कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचं रिस्ट्रिक्शन्स लागलेलं आहे या दोन्ही पण पॅरामीटर्सवरती, ए आणि बी वरती. लक्षात येतोय? हां, आता ह्याच्या लेफ्ट साईडला कोणतं व्हेरिएबल आहे? कोणतं पॅरामीटर आहे? सॉरी, सी पॅरामीटर आहे. तर सी पॅरामीटरला तुम्ही पोझिशनल आर्ग्युमेंट द्या किंवा कीवर्ड आर्ग्युमेंट द्या. परत इथं तुमचं कॉल आहे, तुम्ही डिसाईड करायचं. नीट समजून घ्या. इथं काय होतं? फॉरवर्ड स्लॅशच्या लेफ्ट साईडला अगोदरचे जे पॅरामीटर्स होते त्यांच्यावरती पोझिशनल ओनलीचं काय होतं? रिस्ट्रिक्शन्स होतं. आणि इथं
स्टार सिम्बॉल जो आहे त्याच्या राईट साईडला जे पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावरती कोणतं रिस्ट्रिक्शन आहे, कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटचं रिस्ट्रिक्शन. एवढंच कन्सेप्ट आहे हा, बाकी काहीच नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं होतं, 2 स्टेटमेंट दिले होते. ठीक आहे, 2 स्टेटमेंट मी तुमच्यासोबत शेअर केले. पहिलं स्टेटमेंट काय होतं, यू कॅन पास एनी डेटा टाईप ॲज अन आर्ग्युमेंट टू ए फंक्शन. काय अर्थ आहे, सिम्पल स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही कोणतं पण डेटा टाईप ॲज ए आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकतात एखाद्या पॅरामीटरसाठी. इथं आपण जे आर्ग्युमेंट्स पास करतोय म्हणजे की व्हॅल्यूज पास करतोय, कुणासाठी पास करतोय हे आर्ग्युमेंट्स, हे जे पॅरामीटर्स इथं आपण पास केलेले त्यांच्यासाठी. सो इथं जे आर्ग्युमेंट्स मी पास करतोय ते कोणतं डेटा टाईप आहे, अरे हे डेटा टाईप कोणतं आहे आर्ग्युमेंटचं, इंटिजर. हां, इथं मी स्ट्रिंग पास करू शकतो, बुलियन पास करू शकतो, फ्लोट डेटा टाईप पास करू शकतो, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, काय पास करायचे ते करू शकता. हा त्या स्टेटमेंटचा अर्थ. काय सांगतोय मी, तुम्ही कोणतं पण डेटा टाईप ॲज अन आर्ग्युमेंट एखाद्या फंक्शनसाठी पास करू शकता. लक्षात आलं. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं स्टेटमेंट काय दिलं होतं मी, फंक्शन नेम. आर्ग्युमेंट पास करताना तुम्हाला मी असं तर सांगतोय कोणतं पण डेटा टाईप चालेल, कोणतं पण डेटा टाईप तिथं व्हॅलिड आहे ॲज अन आर्ग्युमेंट म्हणून. पण मी आता तुम्हाला अजून एक स्टेटमेंट काय देतोय, आतापर्यंत चला तुम्ही इंटिजर देताय, तुम्ही स्ट्रिंग देऊ शकता, तुम्ही फ्लोट, बुलियन, टपल, सेट, डिक्शनरी, लिस्ट काय द्यायचं ते देऊ शकता. पण मी काय सांगतोय, आर्ग्युमेंट म्हणून आता आपण कुणाला पास करू, एक दुसऱ्या फंक्शन नेमला पास करू. लक्षात घ्या कन्सेप्ट. आता आपण आर्ग्युमेंट म्हणून कुणाला पास करायला बघत होतो, एक फंक्शन नेमला पास करायला बघत होतो. लक्षात येते. आता आपण काही डेटा टाईपला पास नाही करत आहे, आता आपण फंक्शन नेम पास करतोय. तर मी जेव्हा तुम्हाला म्हणतोय की फंक्शन नेम पास करा ॲज अन आर्ग्युमेंट दुसऱ्या फंक्शनमध्ये, तर काय त्याचा अर्थ, काय स्टेटमेंट आहे, यू कॅन पास फंक्शन नेम ॲज अन आर्ग्युमेंट टू अनदर फंक्शन. समजून घ्या, वर्ड बाय वर्ड समजा, व्यवस्थितपणे सेंटेन्स अंडरस्टँड करा. काय बनवलं आपण इथं, 2 वेगवेगळे फंक्शन्स बनवले, एक ग्रीट नावाचं फंक्शन बनवलं आणि एक वेलकम नावाचं फंक्शन बनवलं. लक्षात घ्या, 2 वेगवेगळे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, पहिलं फंक्शन ग्रीट नावाचं आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर कोणतं आहे, नेम नावाचं आहे. दुसरं फंक्शन तुमचं वेलकम आहे, त्याच्यामध्ये पॅरामीटर कोणतं आहे, मेसेज नावाचं, म्हणजे की MSG म्हणून पॅरामीटरला नाव दिलेलं आहे. आता मी काय करतोय, वेलकम फंक्शनला काय करतोय, कॉल करतोय. कुणाला कॉल केलंय मी, वेलकम फंक्शनला कॉल केलेलं आहे. हा आहे माझं वेलकम फंक्शन. हां, आता वेलकम फंक्शन जसं मी कॉल केला, तर मी तुम्हाला एक लाईन सांगितलेली आहे, जेव्हा पण तुम्ही फंक्शनला कॉल करणार तर तुम्ही काय चेक करणार आहे, जिथं तुमचं फंक्शन क्रिएट होतं तिथं जाणार, त्या फंक्शनमध्ये पॅरामीटर पास केलेले का नाही चेक करणं. जर का पॅरामीटर पास केलं असेल तर आर्ग्युमेंट देणं कंपल्सरी आहे. कोणी पण युजर किंवा असो, आर्ग्युमेंट देणं कंपल्सरी. का कंपल्सरी, कारण तुम्ही पॅरामीटर पास केलेले. सेम तसंच मी इथं वेलकम नावाच्या फंक्शनला कॉल करतोय, वेलकम नावाच्या फंक्शनमध्ये बघितलं आहे का पॅरामीटर प्रेझेंट आहे, MSG नावाचं पॅरामीटर आहे, तर मला आर्ग्युमेंट पण पास करावं लागेल. आता तर मी आता काय सांगितलं तुम्हाला, आर्ग्युमेंटमध्ये स्ट्रिंग, इंटिजर, कोणतं डेटा टाईप पास नका करू. काय पास करा, एक फंक्शन नेम पास करा, कोणतं दुसरं फंक्शन नेम पास करा. सेम फंक्शनला नका पास करू, वेलकमलाच तिथं पास नका करू, कारण तुम्ही ऑलरेडी वेलकमला कॉल करताय. आहे लक्षात येतोय, वेलकमलाच तुम्ही कॉल केलेलं आहे. आता आतमध्ये जे आर्ग्युमेंट तुम्ही देणार आहे त्याला काय द्या, एक फंक्शन नेम द्या. तर आपण फंक्शन नेममध्ये काय दिलेलं आहे, ग्रीट नावाचं फंक्शनला आपण कॉल केलं, म्हणजे झालं. हा तुमचं पहिलं फंक्शन वेलकम फंक्शन, त्याच्या आतमध्ये आपण अजून एक फंक्शनला कॉल केलं, मी असं म्हणू शकतो. लक्षात येतोय हा कन्सेप्ट. पहिलं काय होतं तुमचं, वेलकम फंक्शन. वेलकम फंक्शनच्या आतमध्ये आर्ग्युमेंट पास करायचं होतं, पण मी आर्ग्युमेंट पास नाही केलं, मी तिथं काय केलं, एक दुसरं फंक्शनला कॉल केलं. असं झालं ना त्याचा अर्थ, वेलकम फंक्शनच्या आतमध्ये मी ग्रीट फंक्शनला कॉल केलं. हां, मग आता काय होईल, सगळ्यात पहिले तुमचं ग्रीट फंक्शन कॉल होईल. तर ग्रीट फंक्शनमध्ये पण पॅरामीटर आहे, तर मला आर्ग्युमेंट पण द्यावं लागेल ग्रीट फंक्शन कॉल करताना. तर मी काय आर्ग्युमेंट दिलेलं आहे, यश. यश कुठं जाणार आता, नेममध्ये जाणार. हां, नेममध्ये गेल्यावरती फंक्शनच्या आतमध्ये आपण एंटर होऊ. फंक्शनच्या आतमध्ये एंटर झाल्यावरती कोणतं स्टेटमेंट आहे, रिटर्न स्टेटमेंट आहे. रिटर्न स्टेटमेंट काय करणार, त्याच्यासोबत जो पण स्टेटमेंट आहे त्याचं एक फायनल आउटपुट कॅल्क्युलेट करणं. काय याचं स्टेटमेंट, हॅलो प्लस जो नेम आहे त्याच्यासोबत अटॅच करायचं, बरोबर ना. सो इथं हॅलो यश होईल. रिटर्न स्टेटमेंटसाठी आउटपुट काय झालं, हॅलो यश. आता रिटर्न स्टेटमेंट काय करतो, आउटपुट कुठं थ्रो करतो, जिथं फंक्शन कॉल होतं. काल आपण तिथं प्रिंट फंक्शनला यूज केलं होतं, रिटर्नच्या जागी मी इथं काय यूज केलं होतं, प्रिंट फंक्शन. प्रिंट फंक्शनमध्ये मी काय टाकलं होतं, हॅलो प्लस नेम, बरोबर ना, म्हणजे हॅलो आणि नेम, हॅलो कॉमन नेम. हां, तर प्रिंट फंक्शनमध्ये मी हॅलो कॉमन नेम दिलं होतं. तर प्रिंट फंक्शननी काय केलं होतं, ग्रीट प्रिंट केलं हॅलो यश. पण वेलकम फंक्शननी काय केलं, नन म्हणून आपल्याला प्रिंट करून दिलं. कारण प्रिंट फंक्शन आउटपुट जो असतो ते डायरेक्टली
आउटपुट स्क्रीनवरती थ्रो करतो आणि जो रिटर्न स्टेटमेंट असतो तो आउटपुट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवत. तो जिथं फंक्शन तुमचा कॉल झालेला आहे पहिले डेटा तिथं सेंड करतो. जो पण काही आउटपुट आहे तो पहिले कुठं सेंड करतो, या ग्रीड फंक्शनच्या आतमध्ये. जिथं फंक्शन तुमचा कॉल झालेला आहे त्याच्याकडं तो काय करतो, त्याचा आउटपुट सेंड करतो. सो हॅलो यश आउटपुट कुणाकडे सेंड झाला, जिथं तुमचं ग्रीड फंक्शन कॉल झालेलं आहे. आणि ग्रीड फंक्शन कुठं कॉल होते तुमचं, या वेलकम फंक्शनच्या आतमध्ये. मग वेलकम फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा हॅलो यश आला तो वेलकमसाठी तो काय झाला, आर्ग्युमेंट झाला. मग तो आर्ग्युमेंट कुणाला पास झाला, MSG ला पास झाला. आणि मग जेव्हा प्रिंट MSG झाला तेव्हा हॅलो यश एकदाच तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती शो झाला होता. नन आलं होतं त्या टाइमला, नव्हतं आलं. पहिल्यांदा जेव्हा हॅलो यश आला तो ग्रीड फंक्शननी तुमच्यासाठी प्रिंट केला होता. आणि आता जेव्हा हॅलो यश येणार आहे तो कोण प्रिंट करतोय, वेलकम फंक्शन. हाच कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आणण्यासाठी मी काल सांगितलं होतं. क्लिअर आहे कन्सेप्ट आता. हां, फंक्शनमध्ये परत सांगतोय काहीच नाही आहे समजण्यासारखं. तुम्हाला तीनच गोष्टी समजायचे. फंक्शन क्रिएट कसं करायचं आणि फंक्शनला कॉल कसं करायचं. हां, क्रिएट कसं करणार, डेफ कीवर्डचा यूज करून फंक्शनला नाव देणार, पॅरेंथेसिस लावणार, कोलन लावणार आणि आतमध्ये कोड लिहिणार. आता त्या आतमधलं कोड जर का रन करायचं असेल तर फंक्शनला कॉल करावं लागेल. ही झाली तुमची पहिली स्टेप. दुसरं तुम्हाला समजायचं आहे पॅरामीटर कुणाला म्हणायचं आणि आर्ग्युमेंट कुणाला म्हणायचं. पहिलं तर हेच समजून घ्या, पॅरामीटर कुणाला म्हणायचं, आर्ग्युमेंट कुणाला म्हणायचं. मग जे पॅरामीटर्स आपण क्रिएट केलेले त्यांच्यासाठी आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी असतं. ज्या पण फंक्शनमध्ये पॅरामीटर्स क्रिएट केलेले असतात तिथं आर्ग्युमेंट पास करणं कंपल्सरी आहे. मग हे समजा पॅरामीटर कुठं क्रिएट करतो आणि त्या पॅरामीटरचे आर्ग्युमेंट कुठं पास करतो. एवढीच सेकंड स्टेप आहे तुमची. आणि थर्ड स्टेप आहे जे आर्ग्युमेंट तुम्ही पास करणार आहे त्याच्यासाठी 3 मेथड्स आहे. डिफॉल्ट व्हॅल्यू आर्ग्युमेंट, पोझिशनल आर्ग्युमेंट्स आणि कीवर्ड आर्ग्युमेंट्स. हे 3 जर का तुम्हाला समजले फंक्शन तुम्हाला इझिली समजणार. हेच 3 पॉईंट्स जे मी सांगितले तेच फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ह्याच्या पलीकडे मला तुम्ही काहीतरी नवीनच घेऊन या, मग मी शिकतो तुमच्यासोबत बसून. लक्षात येतोय, कन्सेप्ट व्यवस्थितपणे वॉच करा, सगळे लक्षात घ्या. हां, आजची रेकॉर्डिंग पूर्ण तुमच्यासोबत फुल फ्लेजमध्ये शेअर करतो, त्याला परत बघा. सगळे कन्सेप्ट रिवाईज करून देतोय तुमच्यासोबत स्टार्टिंगला. लक्षात घ्या, जे 3 पॉईंट्स आत्ता सांगितले त्याला ऐका परत एकदा. तेवढेच 3 पॉईंट समजायचे तुम्हाला. पुढचे कन्सेप्ट घेऊ फास्ट आता. मिक्सिंग ऑफ पोझिशनल ओनली अँड कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट्स. आता पुढचा टॉपिक आहे. आता तुम्हाला पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट समजलंय, फॉरवर्ड स्लॅश. कीवर्ड ओनली आर्ग्युमेंट समजलंय, स्टार सिम्बॉल. आता या दोघांना आपण सोबत यूज करू. आतापर्यंत तुम्ही काय यूज केलं, जेव्हा फंक्शन तुम्ही कॉल करत होते, जेव्हा फंक्शन तुम्ही क्रिएट करत होते, जिथं पॅरामीटर तुम्ही पास करत होते तिकडे तुम्ही काय केलं, नुसतं फॉरवर्ड स्लॅश टाकलं. मग परत एक दुसरं फंक्शन क्रिएट केलं, त्याच्यामध्ये स्टार सिम्बॉल यूज केलं. आता आपण फॉरवर्ड स्लॅश आणि स्टारला सोबत यूज करू. कसं बघून घ्या. चला, आता एक नवीन फंक्शन बनवू. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले रूल समजून घ्यायचं आहे. कीवर्ड फॉरवर्ड स्लॅश आणि स्टारला कसं यूज करायचं. आता मी काय म्हणतोय तुम्हाला, हा जो फंक्शन मी इथं बनवलेला आहे इथं दोन्ही पण पुट करा. दोन्ही पण फॉरवर्ड स्लॅश पण पुट करा आणि स्टारला पण पुट करा. सो नेहमी लक्षात घ्या, सगळ्यात पहिले फॉरवर्ड स्लॅश येतो आणि मग तुमचं कीवर्ड ओनलीचा सिम्बॉल आहे. नेहमी लक्षात घ्या, पहिले कधीच इथं स्टार नाही लावायचा. म्हणजे सपोज इथं पहिले स्टार पुट करायचं आणि मग कॉमा करून फॉरवर्ड स्लॅश पुट करायचं नाही. हा काय देणार तुम्हाला, बेसिकली एरर नाही. लक्षात येते, पहिले कधी पण तुमचे पोझिशनल ओनली आर्ग्युमेंट्स काय झाले पाहिजे, पास झाले पाहिजे. आणि मग तुमचे कीवर्ड ओनली आर्ग्युमेंटची सुरुवात झाली पाहिजे. चला, आता मी काय देतोय, A, B, कॉमा करतोय फॉरवर्ड स्लॅश, कॉमा करतोय स्टार आणि कॉमा करून देतोय त्याला C. काय झालं याचा अर्थ समजून घ्या व्यवस्थितपणे परत एकदा. चला, हा A, B ह्यांच्यावरती काय रिस्ट्रिक्शन्स आहे.
ए कॉमा बी साठी काय रिस्ट्रिक्शन्स आहे आणि सी साठी कोणतं रिस्ट्रिक्शन आहे? तीन पॅरामीटर्स आहे मला सांगा या तिन्ही पण पॅरामीटरसाठी मी कोणतं आर्ग्युमेंट पास करू? पोझिशनल आर्ग्युमेंट पास करू का कीवर्ड आर्ग्युमेंट पास करू? सांगा. ए साठी काय देऊ? कीवर्ड देऊ का पोझिशनल देऊ? आणि बी साठी पण सांगा कीवर्ड आहे का पोझिशनल आहे, आणि सी साठी पण सांगा कीवर्ड देऊ का पोझिशनल देऊ? ए साठी पोझिशनल, बी साठी पोझिशनल हां. आणि सी साठी मी सी साठी बोला. तिन्ही याच्यासाठी पोझिशनल नाही सी साठी ना कीवर्ड हां आणि ए आणि बी ला पोझिशनल. अच्छा, ए आणि बी ला मी कीवर्ड नाही देऊ शकत का? स्टार लावलं म्हटलं तर देऊ पण शकतो, तसं पण देऊ शकतो. हां ट्राय करू. काय रिटर्न करायचं आपल्याला? काही रिटर्न करा. काय आता असं रिटर्न करू आपण ए प्लस बी फॉरवर्ड स्लॅश सी, बरोबर ना? शुअर. आता रिटर्न करतोय म्हटल्यावरती आपल्याला काय लागेल? व्हेरिएबल लागेल ना एक, त्याचा डेटा हँडल करण्यासाठी. नेहमी लक्षात घ्या ते कन्सेप्ट. डिवाइड. ए साठी काय आर्ग्युमेंट पास करू? पोझिशनल का कीवर्ड? बोला पट. पोझिशनल करू का? केलं पोझिशनल. बी साठी आणि सी साठी कीवर्ड. चला आता मला सांगा, ह्याला मी कीवर्ड नाही करू शकत का? सांगा मला हे का? कारण फॉरवर्ड स्लॅश आहे ना हा फर्स्ट हे करतो. हा बरोबर, बोल पुढचं बोल. फर्स्ट हे करतो काय करतो? हां मी असं काही नाही, फर्स्ट पोझिशनला घेतो नंतर कीवर्डला घेतो. हे काय झालं? अरे हो सिम्पल आहे. फॉरवर्ड स्लॅशच्या लेफ्ट साईडचा जो डेटा असतो त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स काय लागतो? पोझिशनलचंच रिस्ट्रिक्शन लागतं. लक्षात येतं? आणि हा कोण आहे? कीवर्डचा सिम्बॉल आहे ना, कीवर्ड ओनलीचा सिम्बॉल. जेव्हा जिथं स्टार सिम्बॉल पुट केला जातो, स्टार सिम्बॉलच्या राईट साईडला जो पण पॅरामीटर असेल त्याला कीवर्डच द्यावा लागणार. इथं पहिलं दुसऱ्याचा काही कन्सेप्टच नाही. म्हणून आपण तरी पण लिहिताना कसं लिहितो? पहिले सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्स लिहितो आणि मग कीवर्ड आर्ग्युमेंट्स लिहितो. का तसं करतो आपण? कारण पोझिशनल आर्ग्युमेंटचं रूल काय? फॉरवर्ड स्लॅश जिथं लावलं जाईल त्याच्या बिफोर एलिमेंट्स ते काय झाले पाहिजे? पोझिशनलला फॉलो केले पाहिजे. आणि स्टार सिम्बॉल काय सांगतो? त्याच्या राईट साईडचे जेवढे पॅरामीटर्स असतील त्यांच्यावरती कीवर्डचा आर्ग्युमेंट लागला पाहिजे. म्हणून कारण फॉरवर्ड स्लॅशच्या तसंही नंतरचा जो डेटा असेल त्याला पोझिशनल घ्या का कीवर्ड घ्या, दोन्ही पण व्हॅलिड होतंय. म्हणून आपण पहिले पोझिशनल घेतोय आणि मग कीवर्डला आपण राईट करतो. लक्षात येतोय? आता जर का मी ए आणि बी ला कीवर्डनी पास केलं तर काय होईल? मला एरर देणार नाही. काय एरर देणार? कारण इथं फॉरवर्ड स्लॅश आहे. ए आणि बीच्या नंतर कोण आहे? फॉरवर्ड स्लॅश आहे. फॉरवर्ड स्लॅशचा कन्सेप्ट काय सांगतोय? आधीच्या याला पोझिशनलच गेले पाहिजे. तोच जर का फॉरवर्ड स्लॅश मी इथून काढला आणि बीच्या पलीकडे जाऊन टाकलं, म्हणजे की ए नंतर टाकून दिलं, मग बी साठी माहिती काय होणार? बी साठी तुम्ही पोझिशनल द्या, कीवर्ड द्या, काहीच फरक पडत नाही. कारण जो बी आहे तो कुठे आहे? तो फॉरवर्ड स्लॅशच्या लेफ्टला पण नाहीये आणि जो बी आहे तो कीवर्ड या स्टार सिम्बॉलच्या नंतर पण नाही. तो कुठं झाला? मध्ये येऊन अडकला. सो त्या केसमध्ये तुम्ही त्याला पोझिशनल द्या, कीवर्ड द्या, तुमची इच्छा. त्याला पायथन कुठंच एरर नाही शोधणार. पण ए आणि बी साठी काय झालेलं आहे? रिस्ट्रिक्शन्स लागलेले. कोणतं रिस्ट्रिक्शन आहे? फॉरवर्ड स्लॅशचं रिस्ट्रिक्शन. सी साठी पण रिस्ट्रिक्शन आहे का? आहे. कारण तो नंतर प्रेझेंट झालेला आहे. पण कुणाच्या नंतर प्रेझेंट झालाय? या स्टार सिम्बॉलच्या नंतर आलाय ना तो. म्हणून स्टारच्या आधी ए बी ला जर आपण कोणते देऊ शकतो? पोझिशनल देऊ शकतो का कीवर्ड देऊ शकतो? कोणाला? स्टारच्या लेफ्ट साईडच्या. स्टारच्या इथं लेफ्ट साईडला म्हणतोय ना, इथं तुला काय पाहिजे तो पॅरामीटर तू पास करू शकतो. आणि जर आपण स्लाइस दिला तर तिथं आपण द्यायला पाहिजे.
हां, जर का सपोज मी तू काय म्हणतोय इथं मी डी पॅरामीटर आता काय करतोय डिफाईन करतो. हां, लक्षात येतोय कोणता पॅरामीटर येतं डी पॅरामीटर. आता या डी वरती कोणतं रिस्ट्रिक्शन आहे का नाही. हां, कारण पोझिशनल ओनलीचा कन्सेप्ट काय सांगतो त्याच्या लेफ्ट साईडचे जे पॅरामीटर्स असतील त्यांच्यावरतीच फक्त माझं रिस्ट्रिक्शन आहे आणि स्टार सिम्बॉल काय सांगतो त्याच्या राईट साईडला जे पॅरामीटर्स असतील त्यांच्यावरतीच माझं रिस्ट्रिक्शन आहे. बरोबर ना. आता या डी वरती कुणाचाच अधिकार नाही असं समज. तो इंडिपेंडेंट आहे. त्याला पोझिशनल पण देऊ शकतात तुम्ही कीवर्ड पण देऊ शकता तुमची इच्छा. लक्षात येईल. आपण जर का ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं रिस्ट्रिक्शन ॲडच करायचं. रिस्ट्रिक्शन तुम्हाला ॲड करायचं त्याला शिफ्ट करा. एक तर इथं घेऊन या नाहीतर स्टारच्या नंतर घेऊन जा. लागलं त्याच्याकडे ऑटोमॅटिक त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन. कळत आहे कन्सेप्ट. स्लॅश वापरला आपण ते लेफ्ट साईडच्या कोणतं पोझिशनल आर्ग्युमेंट आहे. पोझिशनल हो, आणि स्टारच्या नंतरचं कीवर्ड आर्ग्युमेंट. पोझिशनल आर्ग्युमेंट कुणाला म्हणायचं असं डेटा जेव्हा नॉर्मल पास करतो आणि कीवर्ड आर्ग्युमेंट कुणाला म्हणायचं पॅरामीटरला तर राईट करायचं इक्वल टू ची साईन आणि मग डेटा पास करायचा. क्लिअर आहे ना. मला 6 आला 1. आता डी ला यूज करतोय मी बघा. लक्षात येतोय डी साठी यूज करतो. इथं मी डी इक्वल टू पण काय करू शकतो काय आहे ना 1. लक्षात गेलं तुम्ही जो 30 मी पास केलं होतं पहिल्यांदा तो पोझिशनल म्हणून पास केलं. आता कसं पास केलंय कीवर्ड म्हणून पास केलं. सो या डी वरती कुणाचं रिस्ट्रिक्शन्स नाही ना पोझिशनलचं आहे ना कीवर्डचं कारण तो दोघांच्या मध्ये असं समजा. लक्षात येतं कन्सेप्ट. पुढचं कन्सेप्ट आहे नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपलं ॲर्बिट्रेरी पोझिशनल आर्ग्युमेंट्स. लक्षात घ्या ॲर्बिट्रेरी पोझिशनल आर्ग्युमेंट्स. काय अर्थ आहे या ॲर्बिट्रेरी पोझिशनल आर्ग्युमेंटचं समजून घेऊ आपण. चला आता जेव्हा तुम्ही ॲर्बिट्रेरी पोझिशनल आर्ग्युमेंटचा कन्सेप्टला फॉलो करणार जेव्हा ॲर्बिट्रेरी पोझिशनल आर्ग्युमेंट्सला तुम्ही यूज करणार तेव्हा कशा पद्धतीने फंक्शन क्रिएट होतो पॅरामीटर्स कसे पास होतात ते समजून घ्या. व्यवस्थितपणे समजा. आता सगळं स्ट्रक्चर डिफरंट होतं. पहिले जो तुम्ही स्ट्रक्चर शिकले होतात फंक्शन क्रिएट करायचं त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास करायचे जेवढे पॅरामीटर्स तुम्ही पास करताय तेवढे आर्ग्युमेंट्स तुमचे पास झालेच पाहिजे बरोबर. पण आता तसं नाही आहे. आता स्ट्रक्चर बदललेलं आहे. आता फंक्शन क्रिएट तर तसंच होणार आहे पण पॅरामीटर्स जे आपण पास करणार आहे त्याची पद्धत बदलणार आहे. आर्ग्युमेंट्स जे पास करणार आहे त्याची पण पद्धत बदलणार आहे. समजून घ्या. समजा सगळ्यात पहिले सेम आपला आतापर्यंत जसं आहे तसंच मी काय करतोय फंक्शनला क्रिएट करतोय. सगळ्यात पहिले डेफ कीवर्डचं यूज करतोय फंक्शन क्रिएट करतोय त्याला नाव देतोय चला सम ऑल. आता नीट बघा मी पॅरामीटर्स किती पास करतोय. मी जेव्हा फंक्शन क्रिएट करतोय माझं फंक्शन आता क्रिएट केलेलं आहे फंक्शनला नाव दिलेलं आहे सम ऑल. आता मी जे पॅरामीटर्स पास करणार आहे तो एकच असणार आहे. मी जो पॅरामीटर पास करणार आहे तो काय असणार आहे एकच असणार आहे. फक्त एक पॅरामीटर जो तुम्ही बनवणार आहे ना त्याच्या लेफ्टला काय लावायचं स्टार सिम्बॉल लावायचं आणि एक जे पण तुम्हाला पॅरामीटरला नाव द्यायचं ते देऊ शकता. शिकलो होतो आपण हे कन्सेप्ट आठवतंय तुम्हाला. स्टार लावायचं कधी सांगितलं होतं मी तुम्हाला. मल्टिपल व्हॅल्यू सारखं स्टोअर करायचं. कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होणार
पॅकिंग अनपॅकिंगचा कन्सेप्ट तुम्हाला शिकवलं होतं. कशामध्ये? व्हेरिएबलमध्ये तुम्ही एक डेटा पण पास करू शकतात आणि मल्टिपल डेटा पण तुम्ही एक व्हेरिएबलमध्ये पास करू शकतात, कॉमा देऊन सेपरेट करणार. मग तो सगळा डेटा व्हेरिएबलमध्ये स्टोअर कसं होतो? कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होतो? टपल. व्हेरिएबल आपण क्रिएट करायचो, व्हेरिएबल आपण बनवतो. हे बघा, चला घ्या पहिल्यापासून, तिथूनच कन्सेप्ट चालू करावा लागेल तुम्हाला. हां, हा ए नावाचं व्हेरिएबल आहे. हां, याच्यामध्ये मी काय करू शकतो? सिंपल असं एक 10 स्टोअर करू शकतो. हा व्हेरिएबल झाला का माझा क्रिएट? इथं काय वाटतं तुम्हाला? ए इक्वल टू 10 असं व्हेरिएबल क्रिएट करू शकतो का मी? व्हेरिएबल नाव काय त्या व्हेरिएबलचं? व्हॅल्यू काय त्या व्हेरिएबलमध्ये? 10. डेटा टाईप काय झालं त्या व्हेरिएबलचं? टाईप फंक्शन पण शिकवलं होतं मी. जर का एचा टाईप काढलं तर काय येईल? इंटिजर येईल. आता मी काय करतोय? असं काहीतरी डेटा स्टोअर करतोय. आता म्हणा, आता काय होईल? आता माझ्या व्हेरिएबलचं नाव काय? आता माझ्या व्हेरिएबलचं नाव काय? टपल क्रिएट होईल. व्हेरिएबल सेमच आहे ना भाऊ, व्हेरिएबल एच आहे. ए मध्ये फक्त आता सिंगल डेटा टाईप राहिलेलं आहे का? इंटिजर आलंय, स्ट्रिंग आलंय, फ्लोटही आलंय. तर पायथन काय करणार? या सगळ्या डेटाला पिक करणार आणि कशाच्या आतमध्ये स्टोअर करणार? टपलच्या आतमध्ये स्टोअर करून देणार. सो सेम तुम्हाला टपल पॅकिंग आणि अनपॅकिंग, लिस्ट पॅकिंग आणि अनपॅकिंग मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. लक्षात असेल तर आपण व्हेरिएबलच्या लेफ्टला स्टार सिम्बॉलला प्रोव्हाइड करत होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं, लिस्ट दिली होती, त्या लिस्टमध्ये नंबर्स होते. त्या नंबर्स जे होते त्याच्यामधून मला पहिलं डेटा आणि शेवटचा डेटा मला प्रिंट करून दाखवा. आठवतोय तो कोड? मी तुम्हाला सांगितलं स्लायसिंग कन्सेप्टचा आणि इंडेक्सिंग स्लायसिंगचा यूज नाही करायचंय. चलो, हां सेम. आता मी किती पॅरामीटर्स इथं पास केलेले? एकच पॅरामीटर आहे. त्या पॅरामीटरचं नाव काय? ARGS. फक्त ते ARGSच्या लेफ्टला काय लावलेलं आहे? एक स्टार सिम्बॉल लावलेलं आहे. काय लावलेलं आहे? स्टार सिम्बॉल लावलेलं आहे. आता मी काय करतोय? नीट लक्ष द्या. रिटर्न करतोय आणि डायरेक्टली सम फंक्शनला यूज करतोय. सम फंक्शन आपण सगळ्यांनी शिकलेलं आहे, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये त्या व्हेरिएबलला पास करतोय, म्हणजे की त्या पॅरामीटरला पास करतोय. बस. आता मी काय करणार आहे? सम ऑल फंक्शनला कॉल करणार. जसं आपली मेथड होती सेम तशीच. पण आता जे आर्ग्युमेंट्स मी पास करणार, हे बघा, मी तर फंक्शनला कॉल करतोय. व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करतोय. का व्हेरिएबलच्या आतमध्ये कॉल करतोय या फंक्शनला? अरे, सम ऑल फंक्शनला मी कॉल करतोय, हाच फंक्शन नेम आहे ना, तर त्याला मी व्हेरिएबलच्या आतमध्ये का कॉल करतोय? मी डायरेक्टली पण असं करू शकतो ना कॉल त्याला. मग का व्हेरिएबलची गरज पडते मला? त्याला आपल्याला परत प्रिंट करायचं म्हणून. कारण फंक्शनमध्ये रिटर्न स्टेटमेंट आहे. रिटर्न स्टेटमेंट जो पण आउटपुट थ्रो करतो तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती नाही पाठवत, तो जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे तिथं पाठवतो. म्हणून आता कुठं येऊन पडणार त्या रिटर्नचा आउटपुट? या व्हेरिएबलमध्ये येऊन पडणार ना, कारण या व्हेरिएबलच्या आतमध्ये फंक्शन कॉल होतंय. सो ऑटोमॅटिक तो जो आउटपुट आहे त्या व्हेरिएबलमध्येच येऊन पडला. सो जेव्हा मी त्या व्हेरिएबलला प्रिंट करणार तर तो आउटपुट माझ्या स्क्रीनवरती येणार. इथं मी प्रिंटला पण यूज करू शकतो, मग जेव्हा मी प्रिंटला यूज करणार तेव्हा मला एक व्हेरिएबलची गरज नाही आहे, कारण प्रिंट जो आहे तो डायरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती पाठवून देणार. त्याचा आउटपुट जिथं फंक्शन कॉल होतोय तो त्याच्याकडे नाही जाणार, त्याला नाही सांगणार हा तुझा आउटपुट आहे घे. लक्षात घ्या, तो डायरेक्टली रिप्रेझेंट करून टाकणार आउटपुट स्क्रीनवरती जाऊन. पण रिटर्न स्टेटमेंट डायरेक्टली आउटपुट स्क्रीनकडे नाही जात, तो जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे त्याला जाऊन हँडओव्हर करतो तो आउटपुट, असं समजा. आणि मग जिथं फंक्शन कॉल झालेलं आहे, ज्याला हँडओव्हर झालेलं आहे तो आउटपुट, आता त्याला आपल्याला आउटपुट स्क्रीनवरती मग परत एकदा घेऊन यावं लागेल. कळतंय? नाहीच कळत. चला, आता याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट पास करू. जिथं फंक्शन कॉल करतोय तिथं आर्ग्युमेंट्स आपण पास करणार. आता जे आर्ग्युमेंट्स मी पास करतोय हे बघा, काही अशा पद्धतीने मी किती आर्ग्युमेंट्स पास केले? आता 5 आर्ग्युमेंट. पण पॅरामीटर्स किती होते? एकच पॅरामीटर होता. आता काय होईल? आज सगळे आर्ग्युमेंट्स कशाच्या आतमध्ये जाऊन स्टोर होईल? टपलच्या फॉर्ममध्ये जाऊन स्टोर होईल. काय करणार पायथन? सगळ्या आर्ग्युमेंट्सला पिक करणार आणि टपलच्या आतमध्ये जाऊन स्टोर करणार. आता तो टपल कशामध्ये स्टोर आहे? या पॅरामीटरच्या आतमध्ये. या पॅरामीटरच्या आतमध्ये कोण आहे? आता
हा जो पॅरामीटर आहे त्या पॅरामीटरला आपण हे सगळे आर्ग्युमेंट्स पास केलेले, बरोबर ना? या पॅरामीटरसाठी आपण हे सगळे आर्ग्युमेंट्स पास केलेले. तर हे जे सगळे आर्ग्युमेंट्स आहे ते काय असे डायरेक्टली त्या पॅरामीटरमध्ये जाऊन स्टोअर होणार का? नाही. पायथन पहिले त्या सगळ्या आर्ग्युमेंट्सला टपलमध्ये कन्वर्ट करणार, टपलच्या आतमध्ये पुट करणार आणि मग तो जो टपल आहे तो कुणाला पास होणार? या पॅरामीटरला पास होणार, बरोबर? मग आता सम फंक्शनच्या आतमध्ये कोण गेला? पूर्ण टपल गेला. पूर्ण टपल गेला ना सम फंक्शनच्या आतमध्ये. मग काय होईल? सम फंक्शन काय करणार? या सगळ्यांची ॲडिशन करणार आणि तुमच्यासमोर काय प्रेझेंट करणार? त्यांचं ॲडिशन काय असेल ते. तरी असं ॲडिशन होत आहे सगळ्या नंबर्स 10, 20, 30, 40, 50. लक्षात येते काय केलं आहे आता मी? हां, आता तुम्हाला मी नवीन कन्सेप्ट इथं शिकवले. काय नवीन कन्सेप्ट? आतापर्यंत आपण काय शिकलो? जेवढे इथं पॅरामीटर्स आहेत, हां, इथं टोटल किती पॅरामीटर्स होते? 4 पॅरामीटर्स होते. तर जिथं मी फंक्शनला कॉल करतोय, कुठं केलंय मी फंक्शनला कॉल? इथं, बरोबर ना? इथं मी फंक्शनला माझ्या कॉल करतोय. तर जिथं मी फंक्शनला कॉल केलेलं आहे तिथं मला तेवढे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पास करणं कंपल्सरी. पायथनचा तो कन्सेप्टच. इथं जर का मी 4 पॅरामीटर्स पास केलेले तर 4 आर्ग्युमेंट इथं पास झालेच पाहिजे. जर का नाही झाले तर पायथन मला काय देणार? एरर देणार. पण इथं पॅरामीटर किती आहे? एकच. आर्ग्युमेंट किती आहे? 5. इथं मला पायथन एरर देतोय का? नाही. कारण तो सगळ्या आर्ग्युमेंट्सला पिक करून टपलच्या आतमध्ये पहिले पुट करतोय आणि मग तो एक टपल पूर्ण कुणाला पास करतोय? आर्ग्युमेंटला, पॅरामीटरला, सॉरी, बरोबर? सो एक पॅरामीटर आहे आणि एक पॅरामीटरला एकच आर्ग्युमेंट भेटला. जो टपल त्याला भेटलेला आहे तो एक सिंगल आर्ग्युमेंटच झाला ना त्या व्हेरिएबलसाठी. लक्षात येतोय? जो आर्ग्युमेंट त्याला भेटला तो त्याच्यासाठी एक सिंगल व्हॅल्यूच झाला. फक्त हा जेवढे आर्ग्युमेंट्स होते पायथननी पहिले टपलच्या आतमध्ये पुट केलं आणि मग ते सगळं कुणाला पास केलं? पॅरामीटरला पास. लक्षात येतोय कसं वर्किंग चालणार? सो जर का तुम्हाला नाही माहिती आहे की किती पॅरामीटर्स लागणार आहे मला, डायरेक्टली सिंगल एक पॅरामीटर बनवायचं, त्याच्या पलीकडे काय लावायचं? स्टार, आणि मग जे डेटा आहे त्याला पास करायचं. आता ह्याच्यामध्ये जे डेटा आपण पास केलेले आहे, जे आर्ग्युमेंट आपण पास केले, कोणत्या टाईपमध्ये पास केले? मी डेटा टाईप नाही विचारलं, मी आर्ग्युमेंटचा टाईप विचारलं. पोझिशनल आर्ग्युमेंट्स मी पास केले, बरोबर? चला आता आपण इथं कीवर्ड आर्ग्युमेंटला काय करू? पास करू. कुणाला? कीवर्ड आर्ग्युमेंटला. कीवर्ड आर्ग्युमेंट कसं पास करतो आपण? पॅरामीटरचं नेम आणि इक्वल टू. काय पॅरामीटरचं नाव? असंच आहे ना? ARGS इक्वल टू काय देतोय मी? 16. काय आलं तुम्हाला? अजून एक पॉईंट ह्याच्यामधून येतोय की ह्याच्यामध्ये काय पास झाले पाहिजे? फक्त पोझिशनल आर्ग्युमेंट्स. तुम्ही कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पास नाही करू शकता. लक्षात येतोय? नोट डाऊन करा. मग तुम्हाला आर्बिट्ररी कीवर्ड आर्ग्युमेंट्सला एक्सप्लेन करतो.
झालं. पुढचा कन्सेप्ट घ्या. आता येतोय आर्बिट्रेरी कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता कीवर्ड आर्ग्युमेंटसाठी परत एकदा एकच पॅरामीटर असेल, फक्त आता सिंगल स्टार नाही लावायचे, लेफ्ट साईडला सिंगल स्टार नाही लावायचे. किती स्टार लावायचे? 2 स्टार लावायचे. कारण इथं तुम्ही एक की आहे आणि एक काय तुमचं त्याची व्हॅल्यू. आता इथं तुम्ही बघू शकत होते, हे मी इथं नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स इथं काय केले होते, पास केले होते. हां, लक्ष द्या. आर्बिट्ररी पोझिशनल आर्ग्युमेंट्समध्ये मी इथं नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पास केले होते. ते नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पायथननी पहिले कशामध्ये पुट केले होते? हे सगळे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स पोझिशनल जे आर्ग्युमेंट्स होते, हे सगळे पोझिशनल आर्ग्युमेंट्स सगळ्यात पहिले पायथननी कशामध्ये पुट केले? टपलमध्ये पुट केले. सेम तसंच इथं पण आपण नंबर ऑफ कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास करणार. आता आपण पोझिशनल आर्ग्युमेंट्स पास नाही करणार या कन्सेप्टमध्ये. इथं आपण आता आर्ग्युमेंट कोणते पास करणार? नंबर ऑफ कीवर्ड आर्ग्युमेंट्स पास करणार. मग याच्यामध्ये पायथन ते सगळे नंबर ऑफ कीवर्ड आर्ग्युमेंट्सला पिक करणार आणि डिक्शनरीच्या आतमध्ये आता कशा पुट करणार? कशामध्ये पुट करणार? आता डिक्शनरीच्या आत. डिक्शनरीचा कन्सेप्ट आठवतोय? हां, डिक्शनरीमध्ये डेटा कसं स्टोअर केलं होतं आपण? कोणत्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर होतो? क्रिएशन झालं. त्याच्या आतमध्ये कन्सेप्ट काय? डेटा कसं स्टोअर करायचं त्याच्या आतमध्ये, व्हॅल्यूज कसे सेव्ह करायचे डिक्शनरीमध्ये, की व्हॅल्यूच्या फॉर्मॅटमध्ये करायचं. सो इथं पण की आणि व्हॅल्यूचं फॉर्मॅट यूज होतंय असं नाही वाटतंय तुम्हाला? कीवर्ड आर्ग्युमेंट्स. कीवर्ड आर्ग्युमेंट्सचा अर्थ काय? पहिले तुम्ही पॅरामीटर लिहिताय, इक्वल टू लावताय आणि व्हॅल्यू त्याला पास करताय. सो तो तुमचा जो पॅरामीटर आहे तो काय कन्सिडर करणार? पायथन त्याला की कन्सिडर करणार. आणि इक्वल टूच्या नंतर व्हॅल्यू आहे त्या पॅरामीटरची, त्या व्हॅल्यूला काय कन्सिडर करणार? तो त्या कीची व्हॅल्यू. डिक्शनरीमध्ये तुमचा पॅरामीटर काय असेल? तुमची की असेल. हां, पॅरामीटर जो असेल ते तुमची की असणार आणि त्या पॅरामीटरची जी व्हॅल्यू आहे त्या डिक्शनरीमध्ये त्या कीची व्हॅल्यू असणार. चला, काय लावायचं? डबल स्टार लावायचं. आणि इथं तुम्हाला पॅरामीटरला काय नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता, पण स्टँडर्ड आपण नेहमी कीवर्ड अर्ग्स म्हणून किंवा नॉर्मल पोझिशनलसाठी आपण असंच काही पॅरामीटर नेम यूज करतो, आर्ग्युमेंट्स. आणि इथं आपण कीवर्ड आर्ग्युमेंट्सला यूज करतो. काय अशा पद्धतीने तुम्हाला याला चेंज करायचं असेल, तुमचं स्वतःचं पण नाव दिलं तरी काही हरकत नाही. काय करायचं आपल्याला? कीवर्ड आणि आर्ग्युमेंट्सला पण प्रिंट करायचं. एक फॉर लूप चालवत आहे, फॉर आय इन. लक्षात घ्या कसं चालवत आहे फॉर लूप. आठवतंय हा फंक्शन? कोणतं फंक्शन आहे? कशामध्ये स्टडी केलं होतं आपण तो फंक्शन? सॉरी, मेथड आहे ती. कोण? डिक्शनरीमध्ये. काय उपयोग आहे त्या मेथडचा? सगळे व्हॅल्यूज प्रिंट करणार. कोणते व्हॅल्यूज? डिक्शनरीच्या आतमधले व्हॅल्यूज. बरोबर ना? आता का आपल्याला त्या व्हॅल्यूज मेथडचं यूज करावं लागतं इथं? काय गरज पडली त्या डिक्शनरीच्या व्हॅल्यूज मेथडची इथं फंक्शनमध्ये? पण या व्हॅल्यूज मेथडची काय गरज पडली? सगळे व्हॅल्यूज तर एक सोबत प्रिंट होईल. कारण आपला जो डेटा आहे, जे आर्ग्युमेंट्स आपण पास करणार आहे, कीवर्ड आर्ग्युमेंट्स, ते कीवर्ड आर्ग्युमेंट्स सगळे पायथन कशामध्ये स्टोअर करणार आहे? डिक्शनरीमध्ये जाऊन स्टोअर करून देणार आहे ना. हा जो पॅरामीटर आहे, या पॅरामीटरला कोण भेटणार आहे? डिक्शनरी भेटणार आहे. बरोबर ना?
आले तुमचे सगळे व्हॅल्यूज बघा. आता या फंक्शनला का डायरेक्ट कॉल केला, व्हेरिएबलच्या आतमध्ये का नाही कॉल केला या फंक्शनला, EMP ला? तिथे आपण रिटर्न नाही प्रिंट करतो. समजून घ्या व्यवस्थितपणे, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक, समजलं कन्सेप्ट? आर्बिट्ररी कीवर्ड आहे, पोझिशनलचं समजलंय आणि आर्बिट्ररीचं पण समजलं, बरोबर? जाऊ आता आपण पुढच्या टॉपिकवरती. फंक्शन्सला व्यवस्थितपणे रिवाईज करा. हां, फंक्शनचं आत्तापर्यंत जेवढे पण तुमच्यासमोर या फाईलमध्ये मी टॉपिक्स मांडलेले, हे सगळे फंक्शनचे बेसिक्स होते. फंक्शन इथं संपलेलं नाही आहे, फंक्शनमध्ये अजून भरपूर ॲडव्हान्स कन्सेप्ट आहे. हां, आपल्याला आता फंक्शनमध्ये जाऊन रिकर्शन स्टडी करायचं आहे, जनरेटर स्टडी करायचं आहे, आपल्याला डेकोरेटर्स सारखे कन्सेप्ट पण इथं फंक्शनमध्ये स्टडी करायचं आहे. सो असे ॲडव्हान्स टॉपिक फंक्शनमधले अजून भरपूर पेंडिंग आहे, ते पण तुम्हाला मी एक एक करून सगळे शो करणार. ठीक आहे, पण हा फंक्शनची जी फाईल आहे, ही फंक्शनची जी कन्सेप्ट आहे, जेवढे पण मी आतापर्यंत तुमच्यासमोर मांडले सगळे बेसिक कन्सेप्ट आहे फंक्शनचे. याला समजा, ह्याच्या पलीकडे फंक्शन नाही आहे. फंक्शनचा काय हा पार्ट तुम्हाला समजला, पुढचे सगळे फंक्शनचे ॲडव्हान्स टॉपिक पण तुम्हाला नक्कीच समजले. आता आपण काही पायथन मधले थोडं थेरोटिकल पार्ट स्टडी करू, ज्याला मी नाव देतोय पायथन स्कोप म्हणून. ठीक आहे, चल लक्ष द्या. स्कोप, आता पायथन स्कोप काय शिकवतोय मी तुम्हाला आता, नेमकी पायथनचं स्कोप तुम्हाला एक्सप्लेन करतोय. स्कोप म्हणजे काय असणार आहे, कोणत्या स्कोप बद्दल मी सांगतोय तुम्हाला पायथनमध्ये, त्याला अंडरस्टँड करायचं आहे. ठीक आहे, कोणत्या स्कोप बद्दल सांगतोय, आपण जे व्हेरिएबल्स क्रिएट करतो पायथनमध्ये, आपण जेव्हा पण व्हेरिएबल्स क्रिएट करतो त्या व्हेरिएबलचा एक स्कोप असतो. तुमच्या पायथनच्या फाईलमध्ये, ही तुमची पायथनची फाईल आहे पायथन स्कोप .py. ठीक आहे, या पायथनच्या फाईलमध्ये प्रत्येक व्हेरिएबलचा एक स्कोप डिफाईन असतो. स्कोपचा अर्थ काय त्याला पण मी तुम्हाला समजवतो व्यवस्थितपणे. सपोज मी इथं एक व्हेरिएबल बनवतोय, त्या व्हेरिएबलला नाव देतोय ए, इक्वल टू ची साईन लावतोय, त्याच्यामध्ये डेटाला स्टोअर करतोय 10. काय झालं, इथं सक्सेसफुली माझं व्हेरिएबल क्रिएट झालं. पायथन जेव्हा मी प्रोग्राम रन करणार, पायथन येणार, पहिल्या लाईनला चेक करणार, पायथनला काय दिसणार, प्रोग्रामरनी काय केलंय, एक व्हेरिएबल बनवलेलं आहे, त्या व्हेरिएबलला नाव दिलंय ए, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलाय 10. तो पण त्याच्या मेमरीमध्ये आपल्याला एक मेमरी लोकेशन देणार, काहीतरी स्पेस देणार. हा डेटा स्टोअर करण्यासाठी 10 जो डेटा आहे त्या डेटाला स्टोअर करण्यासाठी तो आपल्याला काही मेमरी अलॉट करणार, त्या मेमरीला नाव देणार ए, आणि त्या मेमरीमध्ये डेटा काय स्टोअर करणार, 10ला स्टोअर करून देणार. सिंपल प्रोसेस आतापर्यंत आपण अशी शिकलेली. आता याच्यामध्ये स्कोपचा कन्सेप्ट कुठून आला, व्हेरिएबलमध्ये आपण स्कोप का म्हणतो, बरोबर? आता तुम्ही जे व्हेरिएबल्स डिक्लेअर करतात ते दोन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पायथनच्या कोडमध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर करणार. का, आता हा जो व्हेरिएबल मी डिक्लेअर केलेला आहे, हा नॉर्मली डिक्लेअर केलेला आहे. हा जो व्हेरिएबल मी इथं क्रिएट केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे, हा व्हेरिएबल माझा इंडिपेंडेंट आहे. पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये, पूर्ण फाईलमध्ये हा जो माझा व्हेरिएबल आहे तो इंडिपेंडेंट आहे, हा कुणावरती डिपेंड नाही.
पण आपल्याकडं असे पण व्हेरिएबल्स असतात जे की डिपेंडंट असतात. आता डिपेंडंटचा अर्थ काय, जेव्हा तुम्ही एखादं फंक्शन क्रिएट करणार, बरोबर, एखादं फंक्शन तुम्ही इथं डिफाईन करताय, त्या फंक्शनच्या आतमध्ये जर का तुम्ही व्हेरिएबल क्रिएट केला, सो त्याचा अर्थ काय झाला, तर त्याचा स्कोप चेंज झाला, त्या व्हेरिएबलचा स्कोप काय झाला, चेंज झाला. तो जो व्हेरिएबल फंक्शनच्या आतमध्ये डिफाईन झालेला आहे ते डिपेंडंट झाला. कुणावरती डिपेंडंट येतो, त्या फंक्शनवरती डिपेंडंट आहे असं मी सांगू शकतो. चला मी काय म्हणतोय, नीट लक्ष द्या. a = 10 हा जो व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे हा इंडिपेंडंट आहे. एक मी फंक्शन बनवतोय सम नावाचं नॉर्मल, हा कोलन देवतोय, याच्या आतमध्ये मी काय राईट करतोय परत एकदा 10 आणि b = 20 आणि मी इथं प्रिंट करणार आहे a+. लक्षात येते. आता हा कोड माझ्यासाठी कधी रन होईल, जेव्हा फंक्शनला कॉल करू. जोपर्यंत मी फंक्शनला कॉल करणार नाही तोपर्यंत त्याच्या आतमध्ये जो कोड आहे त्याला पायथन बघणार पण नाही. लक्षात येतोय. हां, त्याला पायथन काय करणार नाही, बघणार सुद्धा नाही. चला आता मला सांगा, मी इथं प्रिंट करतोय ए, काय येईल प्रिंट एचा आउटपुट, हां ते 20 नाही येणार. चला इथं थोडं चेंज करतो. आता सांगा काय एचा आउटपुट 20 काय आहे ना, 10च आहे ना. त्यालाच आपण म्हणतोय व्हेरिएबलचं स्कोप. लक्षात घ्या, हा जो व्हेरिएबल आहे, हा जो व्हेरिएबल इथं डिक्लेअर केलेला आहे, ह्याचं स्कोप काय पायथनमध्ये, हा ग्लोबल व्हेरिएबल म्हणून मानला जातो. हा ग्लोबल व्हेरिएबल, ह्याचा कन्सेप्ट काय सांगतोय, a = 10 हा इंडिपेंडेंट आहे. हा कशाच्या आतमध्ये डिक्लेअर नाही केलेला आहे, कोणत्या फंक्शनच्या आतमध्ये, कोणत्या लूपच्या आतमध्ये, लूप पण नाही, कोणत्या फंक्शनच्या आतमध्ये, कोणत्या क्लासच्या आतमध्ये त्याला आपण काय केलेलं नाही आहे, डिफाईन केलेलं नाही. सो हा व्हेरिएबल काय झालं, तुमचं ग्लोबल व्हेरिएबल झालं. या व्हेरिएबलचा ॲक्सेस तुम्ही थ्रू आउट द पायथनमध्ये पूर्ण कोडमध्ये कुठं पण घेऊ शकता. एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये पण घेऊ शकतात, फंक्शनच्या बाहेर पण घेऊ शकतात. पण हा जो a = 20 मी इथं डिफाईन केलेला आहे, हा डिपेंडंट व्हेरिएबल झालेला आहे. कुणावरती डिपेंड आहे, हा या फंक्शनवरती डिपेंड. जोपर्यंत हा फंक्शनच कॉल होणार नाही तोपर्यंत a = 20 असा कोणता डेटा पायथनला माहीतच नाही. पायथनसाठी a = 20 कधी व्हॅलिड आहे, जेव्हा प्रोग्रॅमर फंक्शनला कॉल करणार. मी जर का याला स्किप केलं, मी जर का या पार्टला स्किप केलं तर पायथनसाठी a = 20 एक्झिस्टच करत नाही. पायथनसाठी a ची व्हॅल्यू काय आहे फक्त, सर मग आता सम होता तर मग आता 20 झालं असतं ना. म्हणजे हा सम मध्ये जेव्हा समच्या आतमध्ये जाऊ आपण, समच्या आतमध्ये जेव्हा जाऊ आपण तर a = 20 b = 30, 20 + 30 चं सम होणार आणि काय होणार 50. तर जेव्हा सम फंक्शन कॉल होईल तेव्हा 50 आउटपुट येईल, पण त्याच्यानंतर प्रिंट a दिलेला आहे, तर प्रिंट a जेव्हा होईल तेव्हा 10च होणार. हाच कन्सेप्ट तुम्हाला समजवतोय. व्हेरिएबलचं स्कोप ह्यालाच म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने डिक्लेअर करणार. वेग म्हणजे काय, दोनच पद्धती असतात व्हेरिएबल्स डिक्लेअर करण्याचं. एक असतो फंक्शनच्या बाहेर, पुढे जाऊन तुम्ही क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स पण लर्न करणार आहे, ओप्सचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही क्लासेस क्रिएट करणार, त्या क्लासच्या आतमध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार, बरोबर. त्या क्लासच्या आतमध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करणार, तर तो जो व्हेरिएबल क्लासच्या आतमध्ये तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो फक्त त्याच्या पुरतच सीमित आहे. त्या व्हेरिएबलचा ॲक्सेस तुम्ही बाहेर नाही घेऊ शकत कुठंच. हा a = 20. चला इथं मी लिहिलं प्रिंट b, काय येईल मला इथं, हां 30 नाही आहे. परत सांगतोय बीचं म्हणतोय एरर. पायथनसाठी बी डिक्लेअरच नाही, पायथनसाठी बी सारखं व्हेरिएबलच नाही प्रेझेंट आहे पूर्ण फाईलमध्ये. लक्ष द्या, बी व्हेरिएबल आहे पण तो फंक्शनच्या आतमध्ये, तो फंक्शनच्या बाहेर असता तर तो व्हॅलिड व्हेरिएबल असता. पण बी व्हेरिएबल जो आहे तो कशामध्ये आहे, तो फंक्शनच्या आतमध्ये लिहिलेला आहे आणि फंक्शनच्या आतमधल्या कोडचा ॲक्सेस एखाद्याला तेव्हाच भेटणार जेव्हा तो फंक्शनला कॉल करणार. फंक्शनच्या आतमधला जो कोड आहे हा सगळ्यांसाठी नाही, हा पब्लिक कोड नाही असं समजा. फंक्शनच्या आतमधलं कोडचा ॲक्सेस त्यांनाच भेटणार जे फंक्शनला कॉल करणार. पण या a = 10चा ॲक्सेस कुणाला पण भेटू शकतो. जे फंक्शनला कॉल करतात त्याला पण भेटणार, जे फंक्शनला कॉल नाही करत आहे त्यांना सुद्धा a = 10चा ॲक्सेस भेटणार. लक्षात घ्या. पण फंक्शनच्या आतमध्ये जे तुम्ही कोड लिहिलेला आहे त्या कोडचा ॲक्सेस कुणाला आहे, फक्त जेव्हा तुमचं फंक्शन कॉल होतं. जो फंक्शनला कॉल करेल तेव्हाच त्याला काय भेटणार, बी डेटाचा ॲक्सेस भेटणार. त्यालाच आपण म्हणतो पायथनचं स्कोप. याच्यामध्ये आता आहे दोन वर्ड्स.
पायथनचा स्कोप म्हणजे काय म्हणतोय मी, एक असतो लोकल व्हेरिएबल आणि एक असतो ग्लोबल व्हेरिएबल. लक्षात घ्या, व्हेरिएबलचे काय आहे तुमच्याकडे आता टाईप्स आहे. कोणतं व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल आहे आणि कोणतं व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल आहे ते समजून घ्यायचं. ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, जो सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. नीट लक्षात द्या, सगळ्यात सोप्या भाषेत सांगतोय. ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, जो सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. कोणी पण असू द्या, जे पण एला कॉल करणार 10 ची व्हॅल्यू त्याला भेटणार असं समजा. मग ए कुणाला काय झालं, ग्लोबल व्हेरिएबल झाला, तो ग्लोबली अवेलेबल आहे, वर्ल्ड वाईड अवेलेबल आहे असं मी म्हणू शकतो. पण जेव्हा मी या बी ला कॉल करतोय तर बीचा ऍक्सेस मला इथं भेटणार का, नाही भेटणार. कारण बी काय लोकल व्हेरिएबल आहे, तो फक्त त्याच्या एरियामध्येच काय आहे काम असेल. जर हा जो बी व्हेरिएबल आहे त्याचा एरिया कोणता आहे, या फंक्शनच्या आतमधला जो एरिया आहे तो त्या बी व्हेरिएबलचा एरिया आणि तो त्याच्या आतमध्येच बॉस आहे असं समजा. त्याला जर का मी बाहेर बोलवलं तर तो काय येणार नाही, त्याचा डेटा पण मला भेटणार नाही. पण हा जो ए इक्वल टू 10 आहे, हा कोण आहे, हा ग्लोबली वर्क करू शकतो. हा वर्ल्ड वाईड आपण कुठं पण यूज करू शकतो. वर्ल्ड वाईड म्हणजे या पूर्ण पायथनच्या फाईलमध्ये कुठं पण यूज करू शकतो. कन्सेप्ट क्लिअर आहे. लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं. सर आपल्याला म्हणजे बीचा ऍक्सेस घ्यायचा असेल लोकल व्हेरिएबल बीचा ऍक्सेस घ्यायचा असेल तर काय लागेल, फक्त बीचं. आता जो बी आहे आपला तो काय लोकल व्हेरिएबल आहे, म्हणजे तो फंक्शनच्या आत पुरतच सीमित आहे. आपण काय करणार, फंक्शनच्या आतमध्ये जाऊन एक कीवर्ड आहे आपल्याकडे ग्लोबल कीवर्ड म्हणून, त्या बीला आपण राईट करणार ग्लोबल बी म्हणून. जेव्हा फंक्शनच्या आतमध्ये जाऊन मी त्याला ग्लोबली डिक्लेअर करून टाकेल, मग तुम्ही त्याला फंक्शनच्या बाहेर पण ऍक्सेस घेऊ शकता. फंक्शनच्या बाहेर नाही घ्यायचं, फंक्शनमध्ये ऍक्सेस घ्यायचा. फंक्शनच्या आतमध्ये तर तुम्ही इझिली घेताय ना. मग प्रिंट ए प्लस बी होणार तेव्हा 30 आणि 20चं कॅल्क्युलेशन होतंय ना. हा नुसतं बीचं, मग नुसतं बी प्रिंट करतो, भेटलं त्याला ठीक, त्याच्या आतमध्ये त्याला भेटणार. पण असं बाहेर यूज करा सम फंक्शन कॉल केल्यानंतर मग प्रिंट बी होणार. प्रिंट बी कधी होईल, एकच मिनिट. समजलंय पायथनचं स्कोप. पायथनचं स्कोप, लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबल. व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. लोकल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं, ग्लोबल व्हेरिएबल कुणाला म्हणायचं. स्कोप आपण कुणाला म्हणतो, कुणाचा स्कोप काढतोय आपण, व्हेरिएबलचं स्कोप काढत असतोय. कुणाचा पण स्कोप नसतं काढायचं, फक्त व्हेरिएबलचं स्कोप निघत असणार. काय कसं स्कोप निघतो व्हेरिएबलचं, एक तर तो व्हेरिएबल लोकल असेल किंवा एक तर तो व्हेरिएबल ग्लोबल असेल. लोकल व्हेरिएबल कुठं डिफाईन असतो, फंक्शनच्या आतमध्ये किंवा कुणाच्या तरी अंडर येतो व्हेरिएबल असं समजा. आणि ग्लोबल व्हेरिएबल पूर्ण वर्ल्ड वाईड पसरलेला आहे. आता हा जो ए इक्वल टू 10 आहे ना, याचा ऍक्सेस आपण फंक्शनच्या आतमध्ये पण घेऊ शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. पण बी इक्वल टू 30चा ऍक्सेस आपण फंक्शनच्या बाहेर नाही घेऊ शकत. सपोज जर का मला इथं काहीतरी इथं ए प्लस बी ला परफॉर्म करायचं आहे, मला बीच्या डेटाची गरज आहे, पण मी घेऊ शकतो का बाहेर, नाही घेऊ शकत. कारण तो बी काय लोकल व्हेरिएबल आहे आणि त्याचा ऍक्सेस मला फंक्शनच्या बाहेर नाही आहे. सेम इथंच मी जर का फक्त ए इक्वल टू 20 काढून टाकला आणि तरी मी इथं काय लिहितोय, नीट लक्ष द्या, काय लिहितोय, ए प्लस बी लिहितोय. काय होईल इथं माझं ए प्लस बी रन होणार. बीचा तर डेटा आहे समच्या आतमध्ये 30 आणि एचा डेटा काय 10 आणि ए कसं आहे तुमचं व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल. सो त्या डेटाचा ऍक्सेस आपण फंक्शनच्या बाहेर फंक्शनच्या आतमध्ये पण घेऊ शकतो. पण फंक्शनच्या आतमधले जे व्हेरिएबल्स असतात त्यांच्या डेटाचा ऍक्सेस आपण फंक्शनच्या बाहेर नाही घेऊ शकतो. एवढंच आहे, समजून घ्या व्यवस्थितपणे. चल झालंय, क्लिअर आहे ना. सर हे रन करा, रन करा. अच्छा मला रन करायचं, तुमचा कोड रन ए प्लस बी झालं.
40 आलं आहे आणि प्रिंट ए केलं आहे नुसतं 10 आलं. तर प्रिंट बी पण करायचं आहे की नको? तुम्ही करा, एरर तुम्ही बघा. तुमच्यासाठी आहे, मला सांगायचं आहे तुम्ही x इक्वल टू 100 डेफ फंक्शन इक्वल टू 200 प्रिंट x सांगा काय येईल आउटपुट. आता हा कोड जाऊ द्या, स्किप झाला. काय येईल याचं आउटपुट? आउटपुट स्क्रीनवरती काय शो होईल? नक्की. हां, आउटपुट स्क्रीनवरती पहिलं काय येईल? 200 येईल पहिलं आणि मग का फक्त 100 होईल? काय केलंय? फंक्शन कॉल केलंय आपण. अजून फंक्शनच कॉल नाही केलं. तुम्ही 200 ला पण घेऊन आले बाहेर. आता आता काय होईल? 100 आणि 200 काय फक्त 200 हे सांग. पहिले प्रिंट एक्स आहे, एक्सचा 100 प्रिंट झाला, इथं फंक्शन कॉल झाला, फंक्शनच्या आतमध्ये गेला पाहिजे. काय सापडलं त्याला? एक्स इक्वल टू 200 प्रिंट एक्स. प्रिंट एक्स करायला पाहिजे ना त्यांनी, परत काय नाही करायला पाहिजे. कळतंय? पुढचा आहे ग्लोबल कीवर्ड. पुढचा आहे ग्लोबल कीवर्ड. चला आता कधी यूज करायचं या ग्लोबल कीवर्डला? सेम प्रोग्राम आहे आपलं परत एकदा. एक्स इक्वल टू काय 100 आहे, डेफ बनवतोय, फक्त फंक्शन नेम आता काय करतोय 2 ठेवतोय. काय अशा पद्धतीने परत एकदा. आता नीट लक्ष द्या. एक्स इक्वल टू 200 ठेवतोय, प्रिंट एक्स करतोय आणि इथं बाहेर जाऊन प्रिंट परत एकदा एक्स करतोय आणि फंक्शन 2 ला परत एकदा कॉल करतो. हां, असंच कोड वरती लिहिलं होतं. हां, काय प्रिंट होणार? 100 आणि 200 बरोबर. पण आता मला काय करायचं आहे, या फंक्शनला 2 ला कॉलच नाही करायचं, मला फक्त ठेवायचं आहे एवढं प्रिंट एक्स. चल सांगा काय होईल आता? 100 प्रिंट होईल. हां, आता इथं येतोय ग्लोबल कीवर्डचा कन्सेप्ट. हा, एखाद्या हा जो व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल कोणतं आहे तुमचं? ग्लोबल आहे का लोकल आहे? लोकल आहे. त्याला आपण काय करतोय? ग्लोबली डिक्लेअर करतोय. लक्ष द्या. आता हा जो व्हेरिएबल आहे हा काय झालेला आहे तुमचं? ग्लोबली डिक्लेअर झालेलं आहे. हां, कसं लिहायचं? ग्लोबल वर्ड इनबिल्ट कीवर्ड आहे पायथनमध्ये. कीवर्ड आहे GLOBAL, सगळं स्मॉल लेटर्समध्ये, स्पेस द्यायचं आणि कोणत्या व्हेरिएबलला तुम्हाला ग्लोबली डिक्लेअर करायचंय त्या व्हेरिएबलचं नाव स्पेस देऊन तिथं पास करायचं. लक्षात येतंय का नाही येते? ना मला सांगा आता प्रिंट एक्स मध्ये काय होईल? 100 होईल.
वरतीच करायचं. आता सांगा काय होईल. आला. आता समजून घ्या, पहिले जेव्हा मी इथं फंक्शनला कॉलच नव्हता केला त्याला मी नुसतं काय ठेवलं होतं, प्रिंट एक्स ठेवलं होतं, बरोबर. जोपर्यंत फंक्शन कॉल होणार नाही त्याच्या आतमधलं कोड पण रन होणार नाही. फंक्शनला कॉल तर करावं लागेल ना ह्या व्हेरिएबलला ग्लोबली डिक्लेअर करण्यासाठी. सगळ्यात पहिले जेव्हा फंक्शन कॉल होईल तेव्हा तुमचा आतमधलं कोड रन होईल, आणि जेव्हा आतमधलं कोड रन होईल तेव्हा ऑटोमॅटिक काय होणार, हा जो एक्स व्हेरिएबल आहे हा डिक्लेअर होणार. काय डिक्लेअर होणार, ग्लोबली डिक्लेअर होऊन जाणार. एकदा की तो ग्लोबली डिक्लेअर झाला की त्याच्यानंतर त्या एक्सचा डेटा आपण काय केलेलं आहे, खाली पण आता वापरू. आता लक्षात आहे, 200 काय आलं, ओरिजिनल एक्सची व्हॅल्यू काय होती, 100च होती, पण आपण फंक्शनला पण कॉल केलं. सगळ्यात सुरुवातीला आपण पहिले फंक्शनला कॉल केला. फंक्शन कॉल झाल्यावरती जो एक्स व्हेरिएबल होता जो फंक्शनच्या आतमध्ये होता तो ग्लोबली डिक्लेअर झाला. एकदा की तो व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर झाला, या व्हेरिएबलची व्हॅल्यू ओव्हरराईट झाली. लक्षात येतोय, या व्हेरिएबलची 100ची व्हॅल्यू काय झाली, ओव्हरराईट झाली, आणि मग तुमचं प्रिंट एक्स इथं काय झालं समजा. क्लिअर आहे का. ग्लोबल कीवर्डचा यूज कसा करायचा, काय यूज करायचं ग्लोबल कीवर्डला यूज. इथं मी एक्स नाही ठेवत, वाय ठेवत. चल, मला जर का या वाय व्हेरिएबलच्या डेटाचा ॲक्सेस पाहिजे माझ्याकडे बाहेर, मला यूज करायचं आहे ते वाय व्हेरिएबलचा डेटा बाहेर कुठंतरी काय पण असो. हां, इथं मी काय करतोय, एक्स प्लस वाय करण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात आहे, हा प्रिंट स्टेटमेंट काढून टाकतो मी. काय होईल आता, काय आहे रे, एक्सची व्हॅल्यू आहे 100, वायची व्हॅल्यू पण आहे ना 200, कारण ग्लोबल आता वाय तुमचा ग्लोबली डिक्लेअर झाला ना. आता लोकल व्हेरिएबल, हा व्हेरिएबल जो तुमचा लोकल होता पहिले, आता आपण त्याला ग्लोबली करून टाकले. सो त्याच्या डेटाचा आपण फंक्शनच्या बाहेर पण ऍक्सेस घेऊ शकतो. लक्षात येतंय. चल, आता नीट अजून एक पॉईंट, या फंक्शन 2ला मी इथून काढतोय आणि कुठं ठेवतोय, रन करतोय. काय होणार, वायला त्यांनी मला एरर दिली. आता मी काय करतोय, परत बघा, फंक्शन 2ला त्याच्या खाली कॉल करतोय. आता काय होईल, परत एररच आहे ना. का, कारण फंक्शन तुमचं कुठं कॉल झालंय, खाली कॉल झालंय. जेव्हा फंक्शन वरती कॉल होईल तेव्हाच तो ग्लोबली डिक्लेअर होतो. तो वाय ग्लोबली डिक्लेअर होतोय, पण कधी डिक्लेअर होतोय, प्रिंट झाल्यानंतर, म्हणजे प्रिंटच्या नंतर तो डिक्लेअर होणार आहे. त्या केसमध्ये पायथनसाठी तर पहिले वाय डिफाईन नाही आहे, पण त्याच्या अगोदर जर का फंक्शन कॉल झाला तर वाय व्हेरिएबल तुमचं ग्लोबली होऊन जाईल, आणि इझिली मग पायथन त्या वाय व्हेरिएबलचा डेटाचा पण ॲक्सेस फंक्शनच्या बाहेर घेऊ शकतो. एवढंच पॉईंट होतं, ते तुम्हाला क्लिअर करायचं. उद्या मी तुम्हाला आता फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन कसं क्रिएट करायचं ते दाखवतो. नेस्टेड लूप शिकले, नेस्टेड इफ स्टेटमेंट, नेस्टेड लिस्ट, टपल, आठवत असेल ते सगळे कन्सेप्ट, नेस्टेड डिक्शनरी वगैरे. सेम तसं नेस्टेड फंक्शन पण आपण शिकलो. त्याच्यामध्ये एका फंक्शनच्या आतमध्ये दुसऱ्या फंक्शनला आपण क्रिएट करू, मग तिथं आपण लोकल आणि ग्लोबलचा अजून व्यवस्थितपणे स्टडी करू. ठीक आहे, समजलंय निकिता, सायली, फंक्शन्स क्लिअर आहे आता. ठीक आहे निकिता,
प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. उपयोगी ठीक आहे. प्रेझेंटी प्रेझेंटी ऑन आहे, प्रेझेंटी लावा. चालेल. काय डाऊट क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही पण. समजलंय तुम्हाला पण सगळ्यांना? फंक्शन्सला प्लीज रिवाईज करा. फंक्शन्स इथं संपतोय. उद्या मी तुम्हाला डायरेक्ट आता सगळे जे ॲडव्हान्स टॉपिक आहे पायथनचे ते क्लिअर करून देतो. ते आपले झाले की मग आपल्याला स्किल स्टार्ट करायला. लायब्ररीज पुढं शिकू आता. तुम्हाला लायब्ररीज इंट्रोड्यूस करून देतो ना मी एक एक करून असे. हो, पायथनमध्ये 8 लाखपेक्षा जास्त लायब्ररीज. डेटा सायन्सचे तर सगळ्या लायब्ररीज आपण शिकणारच आहे जेव्हा डेटा सायन्स शिकू. पण आता पण मी तुम्हाला डेटा सायन्सचे लायब्ररी सोडून पण पायथनमध्ये असे पण लायब्ररीज आहे जे तुम्हाला युजफुल आहे. त्याला मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. लायब्ररी कशी शिकायची, कसं कन्सेप्ट फॉलो करायचं ते तुम्हाला इंट्रोड्यूस. असं एक एक लेक्चर एक एक लायब्ररीवरती पण घेतला ना तुम्हाला आयडिया येऊन जाईल. चांगले चांगले लायब्ररीज आहे. तुम्हाला स्वतःचं इंटरफेस पण तुम्ही त्याच्यामधून क्रिएट करू शकता. असं आहे. काय नाही ना अजून. चालेल निकिता, मीटिंग एंड करतोय.